तुमच्या घरात जर 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सदस्य असतील तर तुम्हाला आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेबद्दल माहिती आहे का? कारण 70 पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेद्वारे 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात। या योजनेबद्दल जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये। घरातल्या ज्येष्ठांना जेव्हा हेल्थ कव्हरची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा अनेकदा खासगी विमा कंपन्यांकडून कव्हर मिळू शकत नाही किंवा मग त्या हेल्थ इन्शुरन्स कव्हरची किंमत खूप जास्त असते। अशा वेळी एक सरकारी योजना तुमच्या मदतीची ठरू शकते। तिचं नाव आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना। या योजनेखाली 70च्या वरच्यांना जे कार्ड दिलं जातं त्याला म्हटलं जातं आयुष्यमान वयवंदना कार्ड। याबद्दलची सगळी माहिती सोप्या प्रश्नोत्तरांमध्ये। पहिला प्रश्न, या योजनेचा फायदा कुणाला मिळू शकतो? तर 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा घेता येईल। पण या इन्शुरन्स कव्हरची एक अट आहे, कुटुंबातल्या लहान वयाच्या सदस्यांसोबत हे कव्हरेज वाटून घेता येणार नाही। मग यासाठी उत्पन्नाची काही अट आहे का? तर नाही, यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाहीये। वयवंदना कार्ड वापरून विमा संरक्षण मिळवण्यासाठी उत्पन्नाची म्हणजे इन्कम सीलिंग ठेवण्यात आलेलं नाहीये। म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्तीची मिळकत कितीही असली किंवा अजिबात नसली तरी देखील त्यांना या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो। मग या योजनेद्वारे किती आरोग्य विमा संरक्षण मिळतं? या योजनेद्वारे सरकार लोकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा दावा करतंय आणि ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांचं अधिकचं टॉपअप हेल्थ कव्हर मिळेल। मग या योजनेचा फायदा मिळण्यासाठी कोणतं कार्ड लागेल? तर यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठीचं आयुष्यमान वयवंदना कार्ड देण्यात येतं। यासाठी करायचंय काय? तर आयुष्यमान भारत कार्ड चालणार नाहीये, तुम्हाला हे वेगळं कार्ड करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। मग हे वयवंदना कार्ड तयार कसं करायचं, अर्ज कसा करायचा? तर यासाठी तुम्हाला पंतप्रधान जन आरोग्य पोर्टलवरती रजिस्टर करायला लागेल किंवा मग हेच काम तुम्ही आयुष्यमान ॲपद्वारे देखील करू शकता। या नोंदणीसाठी आधार क्रमांक वापरला जाईल आणि सोबतच कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करायला लागेल। तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असलं तरी देखील तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करावी लागणारच आहे। याशिवाय 1800110770 या नंबरवरती मिस्ड कॉल देऊन याविषयीची अधिक माहिती मिळवता येईल। मग 70 पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींकडे आधीपासूनच खासगी विमा आहे त्यांना देखील हे कार्ड मिळू शकणार आहे का? तर हो, नॅशनल हेल्थ अथॉरिटीनुसार हे सगळे देखील आयुष्यमान वयवंदना कार्डसाठी पात्र आहेत आणि वयवंदना कार्ड काढल्यानंतरही जर एखाद्या व्यक्तीला खासगी विमा घ्यायचा असेल तर त्यांना तसं देखील करता येईल आणि त्यानंतर देखील हे कव्हरेज मिळत राहील। या योजनेचे उपचार मग कुठे मिळू शकतात? तर कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये या योजनेखाली उपचार घेता येतीलच आणि या योजनेच्या पॅनलमध्ये सहभागी असणाऱ्या खासगी हॉस्पिटल्समध्ये देखील उपचार करून घेता येतील। मग यासाठी काही पैसे द्यावे लागतात का? काही वेटिंग पिरियड आहे का? तर नाही, या योजनेखाली उपचार करून घेण्यासाठी तुम्हाला कोणतंही डाऊन पेमेंट किंवा डिपॉझिट भरावं लागत नाही आणि या योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर उपचार घेईपर्यंतचा कोणताही वेटिंग पिरियड देखील नाहीये। त्यामुळे कव्हरेज लगेच सुरू होतं आणि नोंदणीनंतर उपचार लगेच घेता येतील असं वेबसाईटवरती म्हटलेलं आहे। मग या योजनेद्वारे घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखांचं कव्हरेज मिळणार आहे का? तर हे तसं नाहीये। दरवर्षी 5 लाखांचं कव्हरेज प्रत्येक कुटुंबासाठी मिळतं। म्हणजे तुमच्या घरात 70च्या वरचे जर 2 जण असतील तर हे कव्हरेज दोघांसाठी विभागून किंवा दोघांसाठी मिळून वापरलं जाईल। यासाठी वेगळी नोंदणी करायची गरज नाहीये। ॲड मेंबरचा पर्याय वापरून तुम्ही तुमच्या लॉग इनमध्येच घरातल्या इतर सदस्यांची नावं जोडू शकता। समजा घरामध्ये 70च्या वरची एकच व्यक्ती असेल तर तिला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील। ही होती आजची सोपी गोष्ट। कशी वाटली जरूर सांगा आणि फायद्याची वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका।